घरी बसून पैसे कमवायचा विचार प्रत्येक जणच करत असते. तुम्ही पण करत असता, मी पण करत असते. तुम्ही पण काही लोक घरी बसून भरपूरशी कमाई ही करत आहे आणि मी सुद्धा घरी बसून भरपूरशी कमाई ही करत आहे यूट्यूब व्यतिरिक्त सुद्धा. तर असंच एक ॲफिलिएट मार्केटिंगद्वारे आपण घर बसल्या छान इन्कम ही कमवू शकतो. कारण की मला असे भरपूरसे कमेंट्स आले होते की ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल, फ्रीलॅन्सिंगबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवा डिटेल्समध्ये. त्यामुळेच मग मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी ॲफिलिएट मार्केटिंगबद्दलची डिटेल्स माहिती दिलेली आहे. स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे या मार्केटिंगमध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तुम्हाला खरंच ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, इन्कम कमवण्याची इच्छा आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करता नका बघू. कारण की जर तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा कुठे ना कुठे महत्त्वाचा पॉईंट हा सुटून जाईल आणि तुम्हाला मग समोर प्रॉब्लेम नको व्हायला. यासाठी तुम्हाला स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत व्हिडिओ हा बघायचा आहे. जर तुमची खरंच इच्छा असेल ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल इन्कम कमवण्याची आणि जर ॲफिलिएट मार्केटिंग हे ग्रो व्हायला लागलं तर तुम्ही सहजरित्या घरच्या घरी बसून 10, 15, 20 हजार असे महिन्याला कमवू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे ॲफिलिएट मार्केटिंग आपण कसं स्टार्ट करू शकतो आणि आपला फॉलोवर 0 असून सुद्धा आपल्याला इन्कम मिळायला सुरुवात होते. तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय. तर तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखादा आपला प्रोडक्ट असतो, एखाद्या वेबसाईटचा प्रोडक्ट असतो, तो प्रोडक्ट किंवा त्या प्रोडक्टची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला जोडली, यूट्यूबच्या असो किंवा इंस्टाग्रामच्या बायोला असो, तिथे आपली लिंक आपण जोडली आणि त्या लिंकवर कुठल्या कस्टमरनी प्रोडक्ट घेतला आपल्या टाकलेल्या लिंकवरून, तर आपल्याला ब्रँड काय करते, त्या प्रोडक्टचा काही टक्का कमिशन हे आपल्याला देते आणि याच्याद्वारे आपण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये इन्कम हे कमवू शकतो कमिशनद्वारे. आय होप तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे कळालेलं असेल. आपल्या वरून जर कोणी आपला प्रोडक्ट परचेस केला त्याचा ब्रँड आपल्याला कमिशन देते आणि ते कमिशन आपल्या अकाउंटमध्येही जमा होत असते. आता मार्केटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तर तुमची नीच क्लिअर करायची आहे आणि तुम्हाला त्यासाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा साइनअप पेज लागणार आहे ह्या कामासाठी. आता नीच क्लिअर करायची म्हणजे कसं, फिटनेस प्रोडक्ट रिलेटेड किंवा किचन प्रोडक्ट रिलेटेड किंवा गृह उद्योग असे कुठलाही, आता मी हे 3 तुम्हाला सांगितले, यापैकी कुठलंही तुम्हाला एक नीच ठरवायची आहे आणि त्या रिलेटेडच तुम्हाला तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग हे सुरू करायची आहे. तुमची नीच क्लिअर राहील तर ऑडियन्सचा जो ट्रस्ट आहे तो बिल्ड होण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल आणि ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही जे इन्कम कमवायला सुद्धा तुम्हाला इझी जाईल. तर तुमची सगळ्यात आधी स्टार्टिंगमध्ये तर तुम्हाला नीच क्लिअर ठेवायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगचं प्रोग्राम हे जॉईन करावे लागेल. आता ॲफिलिएट मार्केटिंगला या काळात जास्तच डिमांड आहे. ॲमेझॉनला, फ्लिपकार्ट ॲफिलिएटला खूप जास्त मागणी देत आहे. हे जे ॲप्स आहे, हे ब्रँड्स आहे ॲफिलिएट मार्केटिंगला. आणि तुम्हाला मी मागल्या एक व्हिडिओ टाकलेला होता विशलिंकमध्ये की तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग कसं करू शकता, लिंक्स कशी जॉईन करू शकता. तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा आणि बघा विशलिंक सोबत मी काऊन बोलत आहे, कारण की त्यावर मला ट्रस्ट आहे. त्या व्यतिरिक्त मी कुठल्याही ब्रँडला अजून तर वापरलेलं नाही आहे आणि मी फेक इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नाही आहे की हे ॲप वापरा, ते ॲप वापरा. मी विशलिंकसोबत काम करत आहे आणि मला त्यावर ट्रस्ट आहे. कुठला स्पॉन्सर नाही आहे, बिलकुलही असं समजू नका की मी विशलिंकबद्दल बोलत आहे तर स्पॉन्सर आहे. मला कुठलाही स्पॉन्सरशिप भेटलेला नाही आहे. मी स्वतः ट्रस्ट करते आणि मलाही असं वाटते तुम्ही फसले नाही पाहिजे. त्यामुळे विशलिंक सेफ ॲप आहे, कारण की मी वापरत आहे त्यामुळे आणि छान इन्कमसुद्धा कमवत आहे. तिसरं म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंगला प्रमोट करायचं आहे, ते खूप जास्त
आवश्यक आहे प्रमोट करणे. फक्त लिंक टाकून चालणार नाही, त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. तेव्हाच लोकांना समजेल की हे काय आहे आणि तुम्ही कुठे लिंक टाकलेली आहे आणि त्याचा फायदा काय आहे. असं तसं सगळं तुम्हाला हे सांगावं लागेल. आता तुम्हाला प्रमोट कुठे करायचं आहे? यूट्यूबद्वारे करू शकता, इंस्टाग्रामद्वारे प्रमोट करू शकता, फेसबुकद्वारे प्रमोट करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपद्वारे प्रमोट करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट आहे, उत्पादक आहे, त्याची इन्फॉर्मेशन, माहिती लोकांपर्यंत तुम्हाला पोचवायची आहे. तुम्ही फक्त लिंक टाकतो म्हणत आहे आणि बसतो म्हणत आहे, तर हे शक्य नाही. तुम्हाला लिंक तर टाकायची आहे, पण त्या लिंककडे अट्रॅक्ट करायचं आहे समोरच्याला. ते पण समोरच्याला माहिती पण तर असलं पाहिजे की तुम्ही इथे लिंक टाकलेली आहे, त्याचा असा फायदा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या मार्केटिंगला प्रमोट सुद्धा करणे खूप जास्त आवश्यक आहे. तर आपण 3 स्टेपमध्ये बघितली की या मार्केटिंगची सुरुवात कशी करायची, कमाई कशी वाढवता येईल. आता बघायचं आपल्याला की यामध्ये तुम्ही तुमची कमाईत वाढ कशी करू शकता. तर तुम्हाला सुरुवातीला तर इतका रिस्पॉन्स भेटणार नाही, कारण की आपण नवीन असतो, तर नवीन लोकांना थोडासा रिस्पॉन्स हा कमी मिळतो आणि समोरच्याला ट्रस्ट करायला सुद्धा वेळ लागतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हाय कमिशन प्रोडक्ट निवडायचे आहे. त्या प्रोडक्टबद्दलची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला समोरच्याला द्यायची आहे, जेणेकरून त्याचा विश्वास त्या प्रोडक्टवर बसला पाहिजे आणि त्यांनी तो प्रोडक्ट लवकर परचेस केला पाहिजे. ईमेलद्वारा तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची अपडेट हे कस्टमरला देत राहायची आहे. म्हणजे ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही प्रोडक्टची जे माहिती आहे ते तुम्हाला द्यायची आहे कस्टमरला. आणि ॲनालिसिस चेक करत राहायचं आहे की कुठला प्रोडक्टची सेलिंग ही जास्त होत आहे. बघा, ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे. जितकं पेशन्स ठेवाल तितकी तुमची ग्रो जास्त व्हायला लागेल. तर तुम्ही जास्त कमाई तुमची वाढवण्यासाठी हे टिप्स नक्की फॉलो करू शकता. तुम्हाला कुठल्या चुका अवॉइड करायच्या आहे, तर फक्त लिंक शेअर करून त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन न देणे हे तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फेक प्रोडक्टचं प्रमोशन करायचं नाही आहे. जर तो प्रोडक्ट चांगला नाही आहे आणि तरी तुम्ही त्या प्रोडक्टला प्रमोट करत आहे, चांगलं दाखवत आहे, लोकांना चांगलं सांगत आहे, तर तुम्हाला हे टाळायचं आहे. जर तो प्रोडक्ट कोणी परचेस केला आणि जर तो चांगला निघाला नाही, तर समजा की तुमचा तो कस्टमर तुटलेला आहे. तर तुम्हाला फेक प्रोडक्टचं प्रमोशन हे करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामात कन्सिस्टन्स राहायचं आहे. कुठेही तुमचं काम हे स्किप करायचं नाही. सोशल मीडियाचे रूल फॉलो करायचे आहे. कमाई लवकर होईल याची एक्सपेक्टेशन ठेवायची नाही आहे. जर तुम्ही या चुका टाळाल तर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये खूप छान ग्रो कराल. स्ट्रॅटर्जी वापरूनच तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जीला फॉलो करायचं आहे. तर मित्रांनो, घर बसल्या पैसे कमवणे हे शक्य आहे आणि ॲफिलिएट मार्केटिंग हा एकदम सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे घरी बसून पैसे कमवण्यासाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की तुमचा फीडबॅक द्या. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल, नवीन विजिट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. अशाच युजफुल व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.